या घरी. एकटं वाटतंय ग. बास करा आता. तुम्ही समजा या घराकडे. पण दीपूला पण फोन करून सांगणार आहे. सोड तसली नोकरी म्हणून. तुझी ताई वाट बघतीय. अगं मदर माऊली, अगं आपल्याला विमानातनं प्रवास करायचा आहे. तुला माझं लगीन बघायचं आहे. ते कन्याकुमारीतल्या समुद्रात पाय बुडवून मस्त सनसेट बघायचंय आपल्याला. आणि हो की अजून चुडीदार घ्यायचं राहिलाय. हे बघ, मी येणारे लगेच. आणि मी दीपू मामाला कॉल करून चांगलं खडसावणार आहे. तो पण येईल लवकरच. तू बघ, तू मी दीपू मामा आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत बघ. मदर माऊली, तुला ना असं महालातल्या खुर्चीत मला राणीसारखं बसलेलं पाहायचंय. गप ग येडे. मी आपल्या इथल्या लाकडी खुर्चीतच बरी आहे. तुम्ही तुमचं काम आटपून लवकर घरी या म्हणजे झालं. हो, येते लवकर. गुड नाईट. गुड नाईट मदर माऊली. गुड नाईट ताई. अरे या लढतरीतनं काय लवकर सुटून आले की यातनं लवकर बाहेर पडायला पाहिजे साहेब. अगं ताईला या अवस्थेत या आजारपणात सोडून आलो की नाही. बाबा, मला मदर माऊलीची खूप काळजी वाटते. ती आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलीये आणि आपण त्याची खोट्यावर खोटं बोलतोय. कधी संपेल सगळं लवकर संपलं पाहिजे. अर्जुन, निघालास का? हो, काही काम होतं का? एक 15 मिनिटं थांबतोस का? देवळातले पुजारी येत आहेत. कृष्ण खूप गडबडीत आणि मी बोललो ना त्यांच्याशी. काही महत्वाचं असेल तर मला मेसेज कर. हा, अरे महत्वाचं आहे म्हणूनच सांगतोय. देवाच्या दागिन्यांची पालखी येणार आहे ना रात्री. रात्री येणार आहे ना. मी आत्ता कशाला थांबू? नाही, रात्रीच येणार आहे. पण काय आता कृष्ण? अर्जुन, किती उलट तपासणी अरे. हे तुझं असं असतंय, प्रश्नावर प्रतिप्रश्न, प्रश्नावर प्रतिप्रश्न. मग माणूस तुझ्याशी काय बोलायला आलेला आहे हा मुद्दाच विसरून जातो. हा काय, तू पण किती आडेवेडे घेतेस कृष्ण. सरळ सांगायचं ना. हे बघ अर्जुन, आपल्या गावात पालखी आहे की नाही, तर दरवर्षी ठिकठिकाणाहून मोठे सिद्धहस्त बाबा येत असतात. तर या वर्षी सुद्धा एक बाबा आलेले आहेत. तर आपले पुजारी त्या बाबांना इथं घेऊन येत आहेत. तर तुझी आणि बाबांची भेट व्हावी अशी कृष्णाची साधी इच्छा आहे. तर तू इथं आज थांबायचं म्हणजे थांबायचंच बस. पण मी कशाला थांबू? दे आता उत्तर. अर्जुन विशेष असं काही नाही. तू कोण ग कृष्ण? विश्वामित्रजी महाराज. हा, विश्वामित्रजी महाराज हे फार मोठे सिद्धहस्त बाबा आहेत. आणि ते भैरवगड मध्ये आलेले आहेत आणि अनायासे ते आपल्या घरी येत आहेत. त्याच्यामुळे काय होईल, साक्षात तुमचे दर्शन झाले म्हणून त्या बाबांना बरं वाटेल. आणि तुमच्या दोघांची भेट झाली म्हणून कृष्णाईला बरं वाटेल. इतकं साधे. त्याच्यामुळे तू इथं थांबायचं. आपल्या भीमा सदन मध्ये एवढे मोठे महापुरुष येत आहेत, त्यांचा आशीर्वाद घे ना. अगं कृष्णाई, मला सगळं मान्य आहे, पण आता पण काय कृष्णाई, मला तुझा आशीर्वाद पुरेसा आहे. बाईसाहेब, ते बाहेर पुजारी आणि साधूबाबा आलेत. ते बघ आले. चल 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 चल, आता थांबावं लागतं की नाही.
आईसाहेब हे विश्वामित्रजी महाराज आलेत. शुभम भवतु. महाराज हेच ते कवठेकर कुटुंब. हे विश्वामित्रजी महाराज ऋषिकेशच्या आश्रमात असतात. आपल्या भैरव देवाच्या उत्सवासाठी खास आलेत. मी त्यांना म्हणालो या वर्षीचा मान कवठेकर कुटुंबाकडे आहे. ते म्हणाले कवठेकर, मला त्यांना भेटायचंय. मग काय लगेच घेऊन आलो. महाराज हाच तो वाडा, आमच्या गावची शान आहे. भीमा, भीमा सदन. आईसाहेब महाराज मोठे सिद्ध पुरुष आहेत. योगाचा अभ्यास आहे त्यांचा. शिवाय भविष्यातलंही कळतं त्यांना. आमचं अभाग्य तुमचे पाय आमच्या घराला लागले. घर मजबूत म्हणजे गावाला आसरा, आणि घर पोखरलं म्हणजे माणसांचा आणि गावाचा विनाश. महाराज हा आमचा थोरला लेक विद्याधर. वरून अशक्त पण आतून सशक्त. आतलं कवच कठीण, टणक, तुटता तुटत नाही. महाराज हा धाकला अर्जुन. प्रवास चालू आहे. अविश्वासाकडून विश्वासाकडे, क्रोधाकडून शांतीकडे. शांती शांती शांती. महाराज चला ना, चला पुजारी दादा. काय पाटील, कितना समझाना पड़ेगा इस मानसों को. काम करेगा ना बाबा ये. हो करणार बलराम शेठ करणार. देखो तुमको दरोडा डालने का है, दरोडा. ओए दरोडा मतलब कसं समजायचं हे? पाटील तुमचीच आयडिया द्या इकडे. ए चिनपाटा ऐक, ओए गाड़ी नहीं देना. त्याला हे बरं कळलंय. बोला तुम्ही. जल्दी बोलो. दूसरा सुपारी भी और फर्नीचर का काम भी. देखो जब तुम दरोड़ा डालेगा ना, दरोड़ा, ओए दरोड़ा डाका डाका, तो बाकी किसी वस्तु को हाथ नहीं लगाने का. वो जो देव का सोना है ना उधर, बस उसको उठाने का, वो भागने का नहीं है. वो आमच्याकडे लाके देणे का. हा एवढं काम कर, मग डायरेक्ट पैसे नाही आंघोळे तुला काय. 15 लाख होगा.
15 लाख म्हणतंय ते. ओए हाँ 15 लाख दे देंगे लेकिन काम होने को मांगता हाँ? तुम्हारे मानुस को कब किधर पैसा देने का है, सिर्फ बता दो. हाँ ठीक है बता देता हूँ. सुनो वो फोन कट केला यानी कसला रुबाब आहे ह्याचा. 15 लाख म्हणतंय ते. तुम्हीच मोठी केली पैशाने आंघोळ घालतो म्हणून. ते म्हणाय गेलो म्हणून मी. तर ते 15 लाख कुठून आणणार आणि काय अवघड आहे पाटील आता. चमके, तुला एक काम सांगितलेलं धड करता येत नाही का ग? आता काय केलं मी? आता माझं चार्जर बघून ठेवता येत नाही का तुला? आधीच मला उशीर झाला इथे. मग मी म्हटलं होतं का कोणत्या बासुरीच्या नादाला लाग म्हणून? त्याचा काही संबंध नाही, कळलं ना? चार्जर शोध. आधीच तो तिरसट कसा आहे माहितीये ना? चला वेळेची कदर नाही, त्याच्याबद्दल मला आदर नाही. सुरू होईल त्याचं. चार्जर शोध ना. अगं सगळीकडे बघितलंय सावे, कुठंच नाही सापडत. एक काम करते, मला सापडले ना मी कुणाजवळ तरी पाठवून देते ना, तर मी घेऊन येते. आणि एवढं काय त्यात चार्जर फक्त ऑफिस मध्ये वापरायचं कुणाचं तरी. ए तेवढं कळतं मला. म्हणजे शानपणा शिकवती. नाहीतर एक काम कर, त्या 63चं घे चार्जर. तू चार्जर शोधतेस का नाही? तो 63 माझ्या नावानं बोंब मारत असेल आता. तू चिल मार मग, तो नसतोय जात एवढ्यात कुठं. तुला काही सांगून गेलतो? अगं त्या आपल्या भीमा सदन मध्ये कोणतरी एक लई मोठा बाबा आलाय. आता गेले होते ना मगाशी मी. हा लई आव बघत चालली बर का त्याची. म्हणून 63 काय इतक्या लवकर कुठं जायचं नाही. तू टेन्शन नको. हे भाईसाहेबांचा फोन. चाय पे बुलाया है. गप ग. हाय साहेब, बोला की. सावित्री काय करतेस ग? आता ऑफिसलाच निघाले होते. जरा घरी येते का? चाय पे. काही झालंय का? नाही नाही काही झालं नाहीये, पण घरी ये ना. बरं बरं आले. माझ्या मनातलं विश्वामित्रजी महाराजांना कळेल का? सावित्री आणि अर्जुन सगळं जुळून येऊ दे रे बाबा. पैशाचं काय घेऊन बसला? 7.5 लाख मी देतो, 7.5 तुम्ही टाका. इथं तो बावड्या 7.5 रुपये द्यायला तयार नाही. 7.5 लाख कुठने आणाय? जमणार आहे ना? हा करू काहीतरी मॅन. करतो म्हटलं ना. फायनल. चला तुम्हाला घरापर्यंत पोहोचतो. येडे झाले काय तुम्ही पाटील? घरापर्यंत सोडताय तर मी गाडीतने खाली उतरतो. माझी गाडी पुढे जाईल, मग तुम्ही मागणी आहे. प्लॅनिंग हे कुणाला कळलं बेळलं तर अवघड होईल. बलराम साहेब, हे ढोले पाटील तर कवटेकरांचा दुश्मन आहे. हे रेम्या डोक्याचं त्या ढोले पाटलाच्या गाडीत काय करायला आलेलं? अर्जुन कुठं निघालास? अगं झालं ना, अगं स्वागत. मी जातो ऑफिसला. अरे त्यांचे आशीर्वाद घ्यायला थांबवलं होतं ना तुला. अगं आणखीन काय आशीर्वाद घ्यायचा? असं बोलू नये रे. एवढे मोठे महापुरुष आलेत आपल्या घरी, त्यांच्याशी 2-4 गोष्टी बोलाव्यात. ते एवढे ज्ञानी आहेत, त्यांना आपल्या मनातल्या शंका विचाराव्यात, आपल्या इच्छा सांगाव्यात. बरोबर आहे, पण त्यासाठी ना तू आहेस, विद्याधर दादा आहे. हा मी येतो. थांब म्हटलं ना, ती पण येईल आता. कोण? कोण नाही, तू चल चल. एक मिनिट. बरं झालं तू आठवण केलीस. मी त्या मिस वशिलांना फोन करून सांगतो की मला उशीर होणार आहे. तुम्ही परस्पर जा. नाही, कोण कुठे करतोस आता? चल चल बरं, ये तू ये. नाही काय चाललास? ते बाहेर महाराज आलेत ना. भेटूक चाललास? वय सांभाळून जा. जास्त पुढे पुढे करा नको.
का? तो मनातला ओळखता तो. मग गोया तू विचारतस? तुमच्या मनात तर भलता सलता येता, उगाच होत्याचा नव्हता होय. मामी तुम्ही पण चला ना बाहेर. तुम्ही तरवे जात्यात म्हणून. ते एका म्यानात दोन तलवारी रवत नाही. आणि माझा तो ध्यान चालला. ओम रेम क्लेम 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 चामुंडा विच्चे. महाराज, तुम्ही आल्यापासून ना घरात एक चैतन्यच पसरले. तुमची ओळख करून देतो. हा, मला तर सगळंच माहितीये, तरी पण ही आमची थोरली सून नंदा. तो मनातला ओळखता तो. नंदा, भविष्य जाणून घेण्याची भीती वाटते ना, आम्हालाही भविष्य सांगण्याची भीती वाटते. नियतीचा ललाट लेख प्रत्येकाच्या भारी लिहिलेला असतो, पण ती वाचण्यासाठीची कला आणि ती कला मिळविण्याची विद्या फारच थोड्यांना अवगत असते. दुर्दैवानं ती मला अवगत आहे. दुर्दैवानं असं का म्हणताय महाराज? कारण आत्ताचा क्षण महत्वाचा, मागचं आठवणं हाही शापच, आणि पुढचं दिसणंही शापच. नाही तरी आशीर्वाद असू द्या नंदा. आमचा आणखीन एक मुलगा आहे बलराम, तो डॉक्टरांकडे गेलाय. काही दिवसापूर्वी ना त्याचा छोटासा अपघात झाला. ही त्याची बायको शालिनी. आणि हे आमचं शेंडेफळ प्रिया. कृष्णाई, तुमचं घर छान आहे, पण ते आतल्या लोकांनी पोखरलंय. पण ते बाहेरच्या लोकांनी सावरलंय. ज्याचं आहे ते त्याला द्यायचं काम तुझं. हे घर तुझं
सावरणारे, हे घर तू सावरणारे, सावरणारे, सावरणारे. शुभम भवतु.